आदाब। आज हम ड्रामा खाना जंगी के बारे में सीखेंगे। खाना जंगी, खाना, ये जो लफ्ज़ आप लोग बहुत सुने होंगे। यतीम खाना, दीवान खाना और इसी तरह कुतुब खाना, मुसाफिर खाना, इस तरह बहुत से ये जो सुने होंगे। खाने का जो मतलब है वो घर का होता है। जंगी जंग है, यानी एक घर के अंदर जो लड़ाई है उसको यहाँ पर खाना जंगी के नाम से प्रोफेसर मोहम्मद मुजीब ने एक ड्रामे के तौर पर पेश किया गया है। प्रोफेसर मोहम्मद मुजीब वो नाम है, वो जो दुनिया पर उनका नाम वो मशहूर है। वो उर्दू के एक अच्छे अदीब थे, ड्रामा निगार थे और मजमून भी लिखे हैं, और उसके अलावा तारीख, एक बड़े तारीख दान थे। जामिया मिलिया से जुड़कर उन्होंने बहुत साल काम किए हैं। वो वहां पर एक उस्ताद के हैसियत से भी काम की है, और उसी तरह जो वाइस चांसलर के हैसियत से, चांसलर के हैसियत से, और उसके अलावा वो कई साल उससे जुड़कर ही, यानी अपनी जो पूरी जिंदगी जामिया मिलिया के लिए कुर्बान कर दिया है। और इसी तरह वो अलीगढ़ से भी जुड़े हुए थे। और इस तरह एक मशहूर शख्सियत जिन्होंने ड्रामा निगारी में भी, उर्दू ड्रामा निगारी में भी एक अपना एक जो नाम हासिल किए हैं, अपना नक्श छोड़ दिए हैं। अब हम देखते हैं उनका जो ड्रामा है वो खाना जंगी, और उसके इसकी तरफ निगाह डालते हैं। एक ड्रामे में आप लोग जानते हैं कि किरदार बहुत अहम होता है, और उसमें जो किस्से होते हैं वो होते हैं, और उसके अलावा किरदार के जरिए जो किस्से होते हैं और उसको पेश किया जाता है। और उसके अलावा बहुत से जो मुकालमा डायलॉग के ज़रिए हमारे सामने वो आ जाते हैं। उसके अलावा मंज़र कशी का होता है, और उसी तरह ज़मान और मकान, ये सब अहम होते हैं। इससे यहाँ पर अगर हम बात करें तो यहाँ के जो अहम अशख़ास हैं, यानी जो किरदार है वो ये है शाहजहान। एक शाहजहान है, शाहजहान का नाम तो आप लोग सुनते ही ये कौन है इन सब के बारे में आप पहचान चुके होंगे। शाहजहान मुगल बादशाह, एक अहम मुगल बादशाह है जिन्होंने ताजमहल बनवाई है, और उसके अलावा मुमताज महल उनकी बीवी है, और उनकी याद में उन्होंने ताजमहल बनवाया है। और उसी तरह दारा शिकोह है, दारा शिकोह, औरंगजेब, ये दोनों उनके बेटे हैं, और उसके अलावा और दो बेटे भी थे। और दारा शिकोह इसके एक अहम किरदार है, वो बड़े बेटे हैं उनके, और उस तरह औरंगजेब उनके छोटे बेटे हैं। यहाँ पर ये जो दारा शिकोह और औरंगजेब के दरमियान जो खाना जंगी हो रही है उसको यहाँ पर पेश किया गया इस ड्रामे में। खलीलुल्लाह उनकी जो अहम एक मिनिस्टर है, एक वजीर है, और उसके अलावा और भी बहुत सारे किरदार हैं जिनका तबसरा आगे आ रहा है। जहान जहान, अबू तालिब, शाइस्ता खान, अमीर उल उमरा, ये सब एक ही शख्स है जो मुख्तलिफ नामों से जाने जाते हैं। उनको मुख्तलिफ जो खिताबों से नवाजे गए थे मुख्तलिफ मौके पर। खान जहान, अबू तालिब, शाइस्ता खान, अमीर उल उमरा। और इसी तरह एक और एतमाद खान अब्दुल कवी, एतमाद खान अब्दुल कवी, ये दोनों एक ही शख्स है। और उसके अलावा आगे भी किरदार आते हैं, और उसमें एक अहम किरदार है शेख सरमद। शेख सरमद वो एक सूफी किस्म के आदमी है, और जो जामिया मस्जिद की जो सीढ़ियों पर रहते हैं, जामिया मस्जिद दिल्ली के जो सीढ़ियों पर वहां पर रहते हैं, जो अपनी जो सूफियाना अंदाज से वो जिंदगी गुजारते हैं, और उनके साथ जो कुछ फकीर भी रहते हैं। और उसके बाद आता है मुल्ला अबू कासिम। मुल्ला अबू कासिम एक आलिम दीन है, और वो एक दिल्ली में एक मदरसा चलाते हैं, वहां पर उनके शागिर्द है। उनके शागिर्दों में जिस चंद अहम यहाँ पर जो उनके जिनके नाम यहाँ पर दिया गया है, इब्राहिम बदखशानी, लुत्फुल्लाह, हिफ्जुर रहमान, साइदुद्दीन, चार नौजवान, ये लोग उनके शागिर्द हैं, मुल्ला अबू कासिम के शागिर्द हैं, स्टूडेंट्स हैं। और उसके अलावा और भी किरदार है, नौजवान मौलवी है जिनका नाम एतमाद खान, जो एतमाद खान के उनके साथ आते हैं। एतमाद खान के साथ आने वाले एक नौजवान मौलवी है जो अबुल कासिम के मदरसे में आते हैं। अब्दुल रहमान, हिफ्जुर रहमान का बाप है, जो हिफ्जुर रहमान, वो मुल्ला अबू कासिम के मदरसे में पढ़ते हैं। और उसके अलावा 8 उलमा, जो मुख्तलिफ उम्रों के, जो मुख्तलिफ उम्र के जो 8 उलमा है, 2 गुलाम, करीब 30 बरस की उम्र के,
30 बरस की उम्र के करीब इस तरह के 2 गुलाम है और 6 सिपाही, लड़का 10 साल का, करीब 10 साल का, 10 साल के करीब का एक लड़का है और 2 लड़के ऐसे हैं जो 14-15 साल की उम्र के हैं। अली कव्वाल और उसी तरह उनका बेटा, अली कव्वाल का लड़का, एक अजनबी और शहरी, शहरी मीन्स वहाँ के जो लोग, फकीर, अरे ये सब उसकी किरदार है। ज़माना और मुकाम, ज़माना और मुकाम से यहाँ पर जो ज़मान और मकान एक अहम रोल अदा करता है ड्रामे में। यहाँ पर ये जो ड्रामे है वो उसके जो 5 एक्ट पर मबनी है, यानी इसमें 5 एक्ट शामिल है। ये जो कहाँ-कहाँ हो रहा है इन सब के बारे में यहाँ पर ये जो ज़माना मकान में पेश किया गया है। पहला एक्ट वो मुसम्मन ब्रिज, आगरे का किला, यानी आगरे के किले की जो मुसम्मन ब्रिज है वहां पर यह हो रहा है। दूसरा एक्ट जामी मस्जिद के जीने और सामने का मैदान, यानी जामी मस्जिद की जो सीढ़ियां और उसके जो आगे की जो जगह है मैदान है वहां पे। तीसरा एक्ट मुल्ला अबू कासिम का मदरसा। चौथा एक्ट अदालत यानी कोर्ट, कोर्ट। पांचवा एक्ट मुल्ला अबू कासिम का मदरसा। इस तरह ये जो 5 एक्ट पर ये ड्रामा मुश्तमिल है। जमाना, जमाना मकान इस तरह हम कहते हैं और इस तरह आगे जो कह चुका वो सब क्या है, मकान है यानी मुकाम है। यहाँ पर जमाना यानी किस जमाने में ये वाक़या हो रहा है और इन सब के बारे में यहाँ पर पेश किया गया है। जो जमाना वो है मई 1658 ईस्वी का आखिर, ये कब तक है, 1659 तक। ये जो 1 साल का जो जमाना है वो। अब देखते हैं खाना जंगी। खाना जंगी मैंने आपको कहा एक घर के अंदर होने वाली एक लड़ाई है। दरअसल उसका नाम इस तरह होता है कुटुंब कलहम, यानी इसका जो वो देखते हैं आगे वो किस तरह इसको यहाँ पर पेश किया गया है। पहला एक्ट, ये जो ड्रामा पहला, उसका जो पहला एक्ट है वो जो मैं आपको पहले ही कहा, आगरे का किला, आगरे का किला, जहाँ जिसके जो आगरा में ही जो ताजमहल वाक़ई है, जो मुमताज महल के लिए जो शाहजहां ने बनवाया था, ये आप लोग बहुत सुन चुके होंगे। शाहजहां ये जो आगरे के किले की जो मुसम्मन ब्रिज में बहुत से तकियों के, तकिया पिल्लोस, उसके जो तकियों के स्टेक लगाए, इन्हें सहारे पर पलंग पर लेटा है, इन्हें एक पलंग पर, एक कॉट पर शाहजहां लेटा है। बीच के दर से, दर मीन्स दरवाजा, दरवाजे से ताजमहल दिखाई देता है, यानी वहां पर उनके जो किले से ताजमहल देख सकते हैं, यानी देख रहे हैं वो। और शाहजहां उसी को देख रहा है, यानी शाहजहां ताजमहल को ही देख रहे हैं। उसके चेहरे पर अफसुर्दगी, अफसुर्दा मीन्स गम, यानी उनके चेहरे पर गम के आसार नुमाया है, यानी मौजूद है, उनके जो चेहरे पर गम है, दुख है, देख सकते हैं हम। पलंग के पीछे एक गुलाम पंगा झूल रहा है, यानी वो जो पलंग पर बैठे हैं, लेटे हैं, उसके पीछे से एक गुलाम, उनके एक सर्वेंट है, वो पंगा, पंगा फैन करेलो अदे इंडियन झूल रहा है, मीन्स झुला रहे हैं ആട്ടം फैन पंगा വീശുന്നുണ്ട്। शाहजहां के सामने स्टेज के दाएं तरफ खलीलुल्लाह खान खड़ा है। अब वो शाहजहां के सामने, उनके आगे स्टेज के दाएं तरफ, हमारे जो स्टेज है वो उसके दाएं तरफ, दाएं परत भागम, राइट साइड में खलीलुल्लाह खान खड़ा है। पूछते शाहजहां तुम्हारी फौज रवाना होगी? शाहजहां पूछ रहे कि तुम्हारी फौज मिलिट्री रवाना होगी, निकले क्या, നിങ്ങളുടെ സൈന്യം ഇവിടുന്ന് പുറപ്പെട്ടോ? खलीलुल्लाह खान खुदावंद आलम के इकबाल से फौज पूरी तैयारी के बाद आज सुबह रवाना हो गई। क्या कह रहे हैं? खुदावंद आलम के, खुदावंद എന്ന് വെച്ചാൽ ഖുദാ എന്ന് നമ്മൾ ദൈവം പടച്ചവനോടാണ് ഉപയോഗിക്കാറുള്ളത് എങ്കിലും ഇവിടെ എന്താണ് ആ രാജാവിനോട് റെസ്പെക്ട്, ആ ഒരു അർത്ഥത്തിൽ ഇവിടെ ഉപയോഗിക്കുന്നത് എന്താ, ഇതുപോലെയാണ് നമ്മൾ ഖുദായ സുഹൻ എന്ന് പറയുന്നത്,
അപ്പൊ അവിടെ ഉപയോഗിച്ചെന്താണ് അർത്ഥം? ഖുദ എന്നുള്ളത് ആ ഒരു അങ്ങേയറ്റത്തെ ആ ഒരു ബഹുമാനത്തോടു കൂടിയാണ് ഉപയോഗിച്ചത്, അല്ലാതെ ഖുദ എന്നുള്ള അർത്ഥത്തിലല്ല. खुदावंद आलम के इकबाल से आप निങ്ങളുടെ അനുമതിയോട് കൂടി इकबाल से फौज पूरी तैयारी के बाद यानी पूरी तैयारी के साथ आज सुबह यहाँ से रवाना हो गई है। रवाना होना मीन्स निकलना, यहाँ से निकल गई है, सब फौज यहाँ से निकल चुकी है। अब यह सुनकर शाहजहां पूछ रहे कि खलीलुल्लाह खान को गौर से देखकर हाँ हसरत के साथ, दुख के साथ, हमारे इकबाल से यानी मेरी मंजूरी से, എന്റെ സമ്മതത്തോടു കൂടിയോ, तुम्हें और कुछ नहीं कहना है, എനിക്ക് വേറൊന്നും പറയാനില്ലേ? क्या तुम में से एक ऐसा नहीं है कि सल्तनत को खाना जंगी से बचाने की कोई तदबीर करे? क्या तुम लोग इतने जो कम दर्जे के लोग हो गए हैं कि तुम लोग अपने जो एक खाना जंगी को भी बचा नहीं सकते और उसके लिए कोई तदबीर तुम्हारे पास नहीं है क्या? എന്നുവെച്ചാല് എന്താ നിങ്ങളുടെ അടുത്ത് ഇങ്ങനെയുള്ള ഒരു കുടുംബ കലഹം ഒഴിവാക്കുവാനുള്ള വിദ്യ പോലും തന്ത്രം പോലും നിങ്ങളുടെ അടുത്ത് ഇല്ലേ? तुमको हमारी खिदमत में कितने साल गुजरे, तुम कितने साल से जो मेरी खिदमत में, मेरी जो दरबार में गुजर रहे हैं, कितने साल से तुम है, फिर भी तुम ये सब नहीं सीखे? शाहजहां गुस्से से अपने जो मिनिस्टर को पूछ रही है। खलीलुल्लाह खान जमीन बोसी करके यानी जमीन पर गिर कर, ഏകദേശം നമ്മൾ തല കുനിച്ചുകൊണ്ടെന്നൊക്കെ പറയില്ല, അങ്ങേറ്റം വിനയാന്യതനായിട്ട് പറയാണ്. അയാൾക്ക് വേറെ മറുപടി പറയാനില്ല. അതുകൊണ്ട് जमीन बोसी करके खुदावंद आलम को जहां बानी, खुदावंद आलम को जहां बानी, खुदावंद आलम के नाचीज बंदों को नमक ख्वारी अज़ल से मुकद्दर थी। यानी खुदावंद आलम को जहां बानी यानी जहां बानी खुदावंद आलम को, खुदावंद आलम के नजदीक खुदावंद आलम के नाचीज बंदों को, നിങ്ങളുടെ അടുത്ത് എന്താണ് ഈ ഞങ്ങളുടെ ഈ ഒന്നുമല്ലാതെ ഈ അടിമകൾക്ക് ഞങ്ങൾക്ക് नमक खूरी अज़ल से मुकद्दर थी, यानी हम लोगों को यहाँ से खाना मुकद्दर थी, हमारी कुदरत में यही लिखा था, ഞങ്ങളുടെ വിധി ഇതായിരുന്നു നിങ്ങളുടെ അടുത്ത് എന്നുവെച്ചാൽ നിങ്ങളുടെ കീഴിലായിട്ട് ജോലി ചെയ്തുകൊണ്ട് ഭക്ഷണം കഴിക്കുക എന്നുള്ളതായിരുന്നു ഞങ്ങളുടെ വിധി. അങ്ങനെയാണ് ഞങ്ങളുടെ വിധി ഉണ്ടായിരുന്നത്, അതുകൊണ്ട് ഞങ്ങൾ അങ്ങനെ കഴിഞ്ഞു. शाहजहां बेचैन होकर चैन सुस्त, बेचैन अस्वस्थമായിട്ട്, ये मतलब की बातें हैं क्या? ये मतलब की बातें हैं? നിങ്ങൾ എന്താ ഈ പറഞ്ഞത്? ഇവര് കാര്യമുള്ള വർത്താനാണോ? मैं ये पूछ रहा हूं कि तुमने खिदमत करके कितना एतबार हासिल किया है? तुमने खिदमत करके, मेरी सर्विस करके तुमने कितना एतबार, कितना भरोसा हासिल किया है? मैं अगर तुमसे कहूं, ഞാൻ നിന്നോട് പറയുകയാണെന്നുണ്ടെങ്കിൽ ഖലീലുല്ലാഹ് ഖാൻ എന്ന് വെച്ചാൽ ഞാൻ ഈ ചെയ്തു തന്ന ഉപകാരത്തിനുള്ള നന്ദിയാണല്ലോ നീ ഈ കാണിക്കുന്നതെന്ന് ചോദിക്കുകയാണ് ഖലീലുല്ലാഹ് ഖാൻ. കാരണം ഇവിടെ കുടുംബം തകരാൻ പോകുന്നത് ഷാജഹാന്റേതാണ്, അയാൾക്ക് ആ ഒരു വിഷമമുണ്ട്. ഖലീലുല്ലാഹ് ഖാനോട് ഇത് ഇദ്ദേഹത്തിന്റെ കുടുംബ കലഹം രക്ഷിക്കാൻ ആയതുമില്ല. അപ്പൊ ഖലീലുല്ലാഹ് ഖാൻ जमीन बोसी करके गुलाम का काम खिदमत का हक अदा करना है, गुलाम का मेरा काम, എന്റെ ഈ വിനയാന്യതന്റെ എന്താണ് ജോലി എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? खिदमत का हक अदा करना है, आपकी खिदमत करना है, इस पर एतबार करना न करना आका के इख्तियार में है। आका मीन्स नेता, यानी मेरा जो काम है वो आपकी खिदमत करना है और उस पर भरोसा लाना और नहीं लाना वो आप तय करें। खलीलुल्लाह खान ने कोताही की तो राजा चित्रसाल को सरफराजी नसीब होगी,
अथवा खलीलुल्लाह खान ने अथवा मैंने कोताही कमी की हो तो രാജ ഛത്രസാൽ ഛത്രസാൽ എന്ന് പറഞ്ഞ രാജാവ് അയാൾ എന്ത് ചെയ്യും ഉनको സർഫറാസി നസീബ് होगी ഞാൻ എന്താണ് താങ്കളോട് കൂറില്ലാത്ത ആളാണെന്നുണ്ടെങ്കിൽ രാജ ഛത്രസാലായിരുന്നു അദ്ദേഹത്തിന് എന്ത് ചെയ്തിരുന്നു താങ്കളുടെ ഈ ഒരു ഭരണം അദ്ദേഹത്തിന് കിട്ടുമായിരുന്നു ഞാൻ നിങ്ങളോട് കമ്മിറ്റഡ് ആയതുകൊണ്ടാണ് നിങ്ങൾക്ക് ഈ ഒരു വിജയം വരിക്കാനായത് എന്നാണ് खलीलुल्लाह खान ओर्मिपिക്കുന്നത് शाहजहां खलीलुल्लाह खान की तरफ और से देखकर खलीलुल्लाह की तरफ देखकर हाँ मुझे याद है दारा ने तुम्हारी बहुत दिल शिकनी की मुझे मालूम है दारा ने तुम्हारी दिल शिकनी की है दारा ने तुमको दुख पहुंचाए है उसे ये न कहना चाहिए था कि तुर्कों ने उनका साथ न दिया तो वो राजपूतों के बल पर लड़ेगा दारा ने तुम्हें बहुत दिल शिकनी की है दारा ने तुमको बहुत तकलीफ पहुंचाई है उसे ये न कहना चाहिए था उनको कभी ये नहीं कहना चाहिए था അവരോട് ഒരിക്കലും നീക്ക് പറയാൻ പാടില്ലായിരുന്നു എന്താണ് उसे ये न कहना चाहिए था कि तुर्कों ने उनका साथ न दिया എന്താണ് തുർക്കോനെ दारा ने तुम्हारी बहुत दिल शिकनी की है यानी दारा നിന്നോട് എന്താണ് ദാര നിനക്ക് ദിൽ शिकनी की है എന്ന് വെച്ചാൽ ദാര നിന്നെ ഇകഴ്ത്തി പറഞ്ഞിട്ടുള്ള സംഭവം ശരിയാണ് उसे ये न कहना चाहिए था दारा ये नहीं कहना चाहिए था दारा ഇങ്ങനെ പറയാൻ പാടില്ലായിരുന്നു എന്തൊക്കെ തുർക്കോനെ उनका साथ न दिया തുർക്ക് സൈനികരെ എന്താണ് അവര് അദ്ദേഹത്തിന്റെ കൂടെ നിന്നില്ല എന്ന് പറയേണ്ടില്ലായിരുന്നു वो राजपूतों के बल पर लड़ेगा എനിക്ക് എന്താണ് ഇനി മുസ്ലിം സൈന്യം അദ്ദേഹത്തിന്റെ കൂടെ നിന്നില്ല എങ്കിലും ഞാൻ എന്ത് ചെയ്യും രജപുത്ര സൈനികരുടെ സഹായത്താൽ ഭരത്താൽ ഞാൻ എന്ത് ചെയ്യും ഔറംഗസേബിനുമായിട്ട് യുദ്ധം ചെയ്യും എന്ന് അദ്ദേഹത്തിന് പറയേണ്ടില്ലായിരുന്നു അദ്ദേഹം പറയാൻ പാടില്ലായിരുന്നു എന്ന് വെച്ചാൽ ഈ ഖലീലുല്ലാഹ് ഖാൻ ഉൾപ്പെടെയുള്ള ആളുകളെ എന്ത് ചെയ്യുന്നു അപമാനിക്കുന്നതിന് തുല്യമായിരുന്നുണ്ട് राजपूतों के बल पर लड़ेगा എന്ന് പറഞ്ഞത് मगर तुम जानते हो कि दारा दिल जुई भी कर सकता है എന്നിട്ട് പറയണേ मगर तुम जानते हो അല്ല നിനക്ക് അറിയോ ദാര എന്ത് ചെയ്യാം ദിൽ ജുയി भी कर सकता है ദാര എന്ത് ചെയ്യാൻ നിന്റെ മനസ്സറിയാൻ വേണ്ടി ചിലപ്പോൾ ഒരു പക്ഷേ പറഞ്ഞതായിരിക്കും मुझे यकीन है कि उससे तुम्हारी वफादारी और मुस्तादी में कोई फर्क नहीं आएगा मुझे यकीन है मुझे पक्का मालूम है कि उससे ये उनके जो कहने से तुम्हारी वफादारी और मुस्तादी में നീ നിന്റെ ഒരു കൂറും നിന്റെ വിശ്വാസ്യതയും നീ അവരോട് പറയുന്ന വിശ്വാസ്യതയും കൂറും ഒരു മുസ്താദി കോശിഷ് മേ കോയി ഫറക് നഹി ആയേഗ നീ എന്താണ് അവൻ എന്നോട് ഇങ്ങനെ പറഞ്ഞെങ്കിലും എന്താണ് നിനക്ക് നമ്മളോടുള്ള കമ്മിറ്റ്മെന്റ് അതിലൊരു വ്യത്യാസം വരൂല എന്നുള്ളതായിരുന്നു ഞാൻ വിചാരിച്ചത് ഖലീലുല്ലാഹ് ഖാൻ खलीलुल्लाह जमीन बोसी करता है ये सुनकर खलीलुल्लाह फिर उनके सामने झुकते हैं मगर मैं तुमसे कुछ का और कह रहा था मैं तुमसे कुछ और कह रहा था ഞാൻ ഇവിടെ പറയുന്നത് വേറെ കാര്യമായിരുന്നു क्या अब भी मुमकिन है कि सल्तनत के वफादार और मोतबर उमरा പറഞ്ഞിട്ട് നിന്ന് പോവാണ് എന്താണ് क्या अब भी मुमकिन है ഞാൻ ചോദ്യം ചോദിക്കണം എന്താണ് क्या अब भी मुमकिन है സാധ്യമാണോ എന്ത് സൽത്തനത്ത് കെ വഫാദാർ ഈ നമ്മളുടെ ഈ രാജ്യത്തിന്റെ വഫാദാർ വിശ്വാസ്യരായിട്ടുള്ള നമ്മൾ കൂറു പുലർത്തുന്ന ആളുകൾ ഓർ മുഅ്തബർ ഉമറ നല്ല പരിഗണിക്കാവുന്ന നേതാക്കന്മാര് ഉമറ പറയുന്നതിനിടക്ക് दारा कुछ खुश कुछ परेशान तेजी के साथ दाखिल होता है यानी उस वक्त वहां पर शाहजहां के दरबार में शाहजहां के सामने दारा शिकूह कुछ खुश और कुछ परेशान यानी खुशी और परेशानी के साथ तेजी के साथ यानी फास्टली वहां पर दाखिल होते हैं दरवाजे पर सलाम के लिए झुकता है यानी सलाम करने के लिए यानी सर झुककर सलाम करते हैं और फिर कदम बोसी करके पलंग के पास बैठ जाता है यानी शाहजहां के पास पलंग पर आकर बैठ जाता है
اور شاہجہان کا ایک ہاتھ ان کے ہاتھوں میں دبا لیتا ہے، یعنی شاہجہان کا ایک ہاتھ پکڑ کر اس پر دبا لیتا ہے، یعنی جس طرح مسافہ کرتے ہیں اور اسی طرح دبا لیتا ہے. دارا کیا فرما رہے تھے خداوند عالم؟ ആരോട് ചോദിക്കാണ്? നമ്മുടെ ഷാജഹാനോട് ചോദിക്കണത്. क्या फरमा रहे थे खुदावंद आलम, यानी खुदावंद आलम आप क्या फरमा रहे थे? यानी ഷാജഹാൻ ചോദിക്കാൻ നിങ്ങൾ എന്തായിരുന്നു പറഞ്ഞു വന്നിരുന്നത്? ഖലീലുർ റഹ്മാൻ खुदावंद आलम गुलाम से दरियाफ्त फरमा रहे थे. खुदावंद आलम यानी ആരാണ്? ഷാജഹാൻ എന്നോട് അന്വേഷിക്കുകയായിരുന്നത്. അത് പറഞ്ഞപ്പോഴേക്കും പിന്നെ ദാര തുടങ്ങി, ചുപ് രഹോ ഖലീലുല്ലാ ഖാൻ, तुमको चाहिए था कि फौज के साथ जाते, यानी तुमको भी फौज के साथ जाना चाहिए था. क्यों फजूल बातें बना रहे हो? നീ എന്തിനാണ് ഇങ്ങനെ ഫുസൂൽ ബാത്തേ, ബേഫായിദ ബാത്തേ, ഈ ഒരു പ്രയോജനമില്ലാത്ത നിഷ്ഫലമായിട്ടുള്ള കാര്യങ്ങൾ എന്തിനാണ് നീ ഇങ്ങനെ സംസാരിക്കാൻ നിൽക്കുന്നത്? शाहजहां खलीलुल्लाह खान की तरफ देखता है. ये सुनकर शाहजहां खलीलुल्लाह की तरफ देखता है और मुस्कुराता है. मुस्कुराना और आंख से चले जाने का इशारा करता है, और आंख से चले जाने का इशारा करते हैं. കണ്ണുകൊണ്ട് നേരെ പോകാൻ വേണ്ടി താളം കാണിക്കാണ്. खलीलुल्लाह खान जमीन बोसी करके खामोशी से चला जाता है, यानी जमीन बोसी करके सर झुककर उनको आधा बरस करते हुए वो खामोशी से बाहर चले जाते हैं. शाहजहां मैं खलीलुल्लाह से पूछ रहा था कि सल्तनत को खाना जंगी से बचाने की कोई तदबीर हो सकती है या नहीं. शाहजहां പറയുന്നത് मैं खलीलुल्लाह से पूछ रहा था, मैं खलीलुल्लाह खान ചോദിക്കുന്നത് कि सल्तनत को खाना जंगी से बचाने के लिए, ഈ ഒരു കുടുംബ കലഹത്തിൽ നിന്ന് രക്ഷിക്കാൻ എന്താണ് कोई तदबीर हो सकती है क्या, എന്തെങ്കിലും വല്ല സൂത്രം ഉണ്ടോ വിദ്യ ഉണ്ടോ എന്ന് ചോദിക്കുകയായിരുന്നു. दारा ये कैंडिडेट तारा तेवर बदल कर खड़ा हो जाता है, ये सुनकर उनको गुस्सा आ जाता है, वो खड़ा हो जाता है और टहलने लगते हैं, इधर उधर चलने लगते हैं. खुदावंद आलम मेरी समझ में नहीं आता कि आप उस नमाजी की बगावत को खाना जंगी क्यों कहते हैं. പറയുന്നത് खुदावंद आलम ये प्रभु എന്താണ് मेरी समझ में नहीं आता, എനിക്ക് മനസ്സിലാകുന്നില്ല എന്ത് कि आप उस नमाजी की, उस नमाजी എന്നുള്ള ഉദ്ദേശിച്ചത് ആരെയാണ്? ഔറംഗസേബ്. ഔറംഗസേബ് की बगावत को, അയാളുടെ ഈ ഒരു ബഗാവത്ത്, വിപ്ലവം അല്ലെങ്കിൽ എന്താണ് ഇങ്ങോട്ട് ഈ ഒരു രൂപത്തിലുള്ള ഈ ഒരു വിപ്ലവം നയിക്കുന്നത് उसको खाना जंगी क्यों कहते रहते हैं, നിങ്ങൾ എന്തിനാണ് ഇതിനൊരു കുടുംബ കലഹം എന്ന് പറയുന്നത്? खुदाए जल्ल शाना आपको सलामत रखे. खुदाए जल्ल शाना मीन्स पढ़ो നിങ്ങൾ എന്ത് ചെയ്യട്ടെ, आपको सलामत रखे. हम तो आपकी दौलत और इक़्तिदार के लिए लड़ रहे हैं. हम लोग आपकी दौलत और इक़्तिदार, इक़्तिदार मतलब अधिकारम, हुकूमत के लिए लड़ रहे हैं. और हमारा जो मुखालिफ हो, ഞങ്ങൾ ഞാൻ യുദ്ധം ചെയ്യുന്ന എന്തിനാണ്? താങ്കളുടെ അഭിമാനത്തിനും യശസ്സിനും വേണ്ടിയിട്ടാണ്. और हमारे जो मुखालिफ है वो काफिर नियामत है, ആരെന്നാ ബാഗി है, അവരെന്താണ് ഇവിടുന്ന് ബഗാവത്ത് करने वाले हैं, വിപ്ലവം താങ്കളുടെ എന്താണ് എതിർ പ്രഖ്യാപിക്കുന്നവരാണ്, അവര് അങ്ങനെയുള്ള ആളുകളാണ്, നിങ്ങളോട് വിപ്ലവം പ്രഖ്യാപിച്ചിട്ടുള്ള ആൾക്കാർ, നിങ്ങളുടെ എതിര് പ്രഖ്യാപിച്ചിട്ടുള്ള ആൾക്കാരാണെന്ന് പറയുന്നത്. आपके लिए ये मुनासिब नहीं है कि आप बागियों से हमदर्दी करें. അത് നിങ്ങൾ എന്ത് ചെയ്യാൻ പാടില്ല? आपके लिए मुनासिब नहीं, it is not suitable for you that, for that type of people. you നിങ്ങൾ എന്ത് ചെയ്യരുത്? ഉൻ ബാഗിയോं के साथ, ഈ ഇങ്ങനെയുള്ള ഈ റദ്ദക്ഷമയായിട്ടുള്ള ഈ ആളുകളുടെ കൂടെ, यहाँ पर मुराद औरंगजेब जैसे लोगों के, औरंगजेब के साथ जो लोग हैं उनसे हमदर्दी करें, उनके साथ कोई फेवर करने की कोई जरूरत नहीं है. अब मुझे उसका मौका दीजिए कि उस नमाजी के फितने को रफा कर दो. आप मुझे एक मौका दीजिए, ഒരു അവസരം എനിക്ക് നിങ്ങൾ പ്രൊവൈഡ് ചെയ്യണം. എന്തിനെ? उस नमाजी की, यानी उसका औरंगजेब और उनके जो फितने हैं, फसाद है, उसको
मैं रफा कर दूं, यानी दूर कर दूं, यानी उनको मैं खत्म कर दूं और उनसे मैं जंग लड़ूं और उसके लिए आप मुझे इजाजत दीजिए എന്നുള്ളതാണ് ആര് പറയുന്നത് ഇവിടെ? दारा शिको പറയുന്നത്. ये सुनकर शाहजहां कहते हैं तुम सिर्फ औरंगजेब के आइबों को देखते हो. നീ എന്താണ്? तुम सिर्फ औरंगजेब की जो आइब है, औरंगजेब में जो कमियां है उसको ही देखते हो. मुझे मालूम है कि वो दुनिया के कामों में बहुत होशियार है. എനിക്കറിയാതെ ഔറംഗസീബ് वो दुनिया के कामों में, ഈ ലോകം എങ്ങനെ ഭരിക്കണം കാര്യങ്ങളെ മറ്റേ വർഷമൊക്കെ ഈ കാര്യങ്ങൾ എന്താണ് അവന് ഭയങ്കരമായിട്ട് ഹോഷിയാർ ഹെ. ഭയങ്കര എന്താണ് അയാള് ഭയങ്കരമായിട്ടുള്ള ഹോഷിയാർ നിപുണനാണ്, സാമർഥ്യമുള്ളവനാണ് എന്നർത്ഥം. തും കിസി കോ യഖീൻ ദിലാ സക്തേ ഹോ കി വോ ബാഗി ഹെ. നിനക്ക് ആരുടെയെങ്കിലും ഒന്ന് പറയിക്കാൻ കഴിയുമോ? വോ ബാഗി ഹെ, അവൻ വിപ്ലവക്കാരനാണ്, അവൻ നമ്മോട് തെറ്റിപ്പിരിഞ്ഞവനാണ് എന്ന്, അവൻ നമ്മോട് എന്താണ് വിപ്ലവം പ്രഖ്യാപിച്ചവനാണ്, അവന് നമ്മോട് യുദ്ധം ചെയ്യാണ് എന്നുള്ളത് നിനക്ക് ആരുടെങ്കിലും ഒരാളുടെ തന്നെ പറയിപ്പിക്കാൻ സാധിക്കുമോ എന്നാണ് ഷാജഹാൻ ചോദിക്കുന്നത്. दारा शिको, दारा तो फिर उसे बुलाइए और कहिए कि तख्त पर मुसल्ला बिछाए और मसलहत की नमाजें पढ़े, मुझे भी उसके हवाले कर दीजिए. എന്നിട്ട് दारा शिको പറയുന്നത് तो ഓ അങ്ങനെയാണെന്നുണ്ടെങ്കിൽ फिर उसे बुलाइए, നിങ്ങൾ അവനെ വിളിച്ചോളി. और कहिए പറഞ്ഞോളി എന്ത്? तख्त पर मुसल्ला बिछाए, സിംഹാസനത്തിൽ തന്നെ മുസല്ല വിരിക്കാൻ. और मसलहत की नमाजें पढ़े, അങ്ങനെ മസ്ലഹത്തിന് വേണ്ടി തയ്യാറാവാൻ. मुझे भी उसके हवाले कर दीजिए, എന്നെയും കൂടി അങ്ങോട്ട് വിട്ടുകൊടുത്തേക്ക് അവനെ. शाहजहां मैं ये हरगिज नहीं चाहता, मैंने तुमको अपने पास तख्त पर बिठाया है. എന്താണ്? मैंने हरगिज ये नहीं चाहता, എനിക്ക് ഒരിക്കലും ആഗ്രഹിക്കുന്നില്ല ഞാൻ എന്ത് ഇങ്ങനെ ഈ പറഞ്ഞ പോലെ എനിക്ക് ഒരിക്കലും ഒരു ആഗ്രഹമില്ല. मैंने तुमको अपने पास तख्त पर बिठाया है, ഞാൻ എന്നെയാണ് എന്റെ मेरे तख्त के पास तुमको बिठाया है, अपना वारिस बनाया है, എന്നെയാണ് ഞാൻ എന്റെ അനന്തരാവകാശിയായി കണ്ടത്. मगर तुम मेरी कोई बात नहीं मानते, मगर तुम मेरी बात को मानने के लिए तैयार नहीं है. औरंगजेब ने मसलहत से मशहूर किया है. औरंगजेब എപ്പോഴും എന്താണ്? മസ്ലഹത്ത് സെ യാനി സുൽഹ് സെ और उसके लिए मशहूर है. എന്ന് വെച്ചാൽ അയാൾ എന്താണ് ഇങ്ങനെയുള്ള സുൽഹ്, സന്ധി, സംഭാഷണം, ഇങ്ങനെയുള്ള കാര്യങ്ങളൊക്കെ ഭയങ്കര പ്രശസ്തനാണ്. कि मैं गिरफ्तार कर लिया गया हूँ. औरंगजेब ने मसलहत से मशहूर किया है कि मैं गिरफ्तार कर लिया गया हूँ, तुमने हकीकत में मुझे बेबस और मजबूर कर दिया गया है. औरंगजेब പറഞ്ഞു വരുത്തി എന്താണ്? മുझे गिरफ्तार कर लिया गया है, എന്നെന്താണ് ദാരാ ഷിക്കോ തടവിലിട്ടിരിക്കുകയാണ് എന്നുള്ളതാണ് പറഞ്ഞു വരുത്തിയിരിക്കുന്നത്. തുംനെ ഹഖീഖത്ത് മേ മുझे बेबस और मजबूर कर दिया है, യഥാർത്ഥത്തിൽ നീ എന്നെ എന്താണ് ബേബസ്, ബേചാര, നിരാശ്രയനും, और मजबूर कर दिया, നീ എന്നെ ഈ ഒരു രൂപത്തിലുള്ള ഒന്നിനും നിർബന്ധിതനുമാക്കി ഇവിടെ ഇട്ടിരിക്കുകയാണ്. मैं इंसाफ करना चाहता हूँ, ഞാൻ എന്താ നീതിയാണ് ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്, എന്നെ അതിന് വിട്ടോളണം എന്നാണ് औरंगजेब दारा शिकोहिनोട് ഷാജഹാൻ പറയുന്നത്. तुम लड़ने पर तुले हो, तुम लड़ने पर तुले हो, तुम उनके साथ लड़ना चाहते हो. मैं फिर कहता हूँ मुझे अपने साथ ले चलो, ഞാൻ എന്നോട് വീണ്ടും വീണ്ടും ആവശ്യപ്പെടുകയാണ്, मुझे तुम्हारे साथ ले चलो. औरंगजेब के उमरा को मालूम हुआ कि मैं तुम्हारे साथ हूँ. औरंगजेब के साथ जितने भी उमरा है, नेता लोग हैं, उनको मालूम हुआ है कि मैं तुम्हारे साथ हूँ. അവർക്ക് അറിയാൻ സാധിച്ചതാണ് ഞാൻ നിന്റെ കൂടെയാണ് എന്നുള്ളതാണ്. मैं साथ हूँ तो सॉरी, औरंगजेब के उमरा को मालूम हुआ कि मैं तुम्हारे साथ हूँ तो वो सब कदम बोसी के लिए हाजिर हो जाएंगे. ഔറംഗസീബിന്റെ കൂടെയുള്ള ആളുകൾക്ക് അറിയാൻ സാധിച്ചാൽ कि मैं तुम्हारे साथ हूँ, ഞാൻ നിന്റെ കൂടെയാണ് എന്ന് അറിയാൻ സാധിച്ചാൽ അവരെന്ത് ചെയ്യും? तो वो सब कदम बोसी के लिए हाजिर हो जाएंगे, वो सब मेरे सामने आ जाएंगे, मेरे पास आ जाएंगे. इनमें कोई ऐसा नहीं है कि औरंगजेब के बरगलाने से मेरे खिलाफ हो जाए. और ഈ ആളുകളിലൊന്നും, ഈ ഔറംഗസീബിന്റെ കൂടെയുള്ള ഇപ്പോഴുള്ള നേതാക്കന്മാര്, പണ്ഡിതന്മാര്, ഇവരാരും തന്നെ इनमें से कोई ऐसा नहीं है, ഇങ്ങനെയുള്ള ഒരാളും ഇല്ല, അവരെന്താണ് कि औरंगजेब के बरगलाने पर, औरंगजेब के कहने पर मेरे खिलाफ हो जाए.
ഔറംഗസീബ് എന്ത് തന്നെ പറഞ്ഞ് പ്രേരിപ്പിച്ചാലും എനിക്കെതിരെ യുദ്ധം ചെയ്യാൻ മാത്രം ധൈര്യമുള്ള ആളുകൾ ആരും ഔറംഗസീബിന്റെ കൂടെ ഇല്ല എന്ന് അദ്ദേഹം പറയാണ്, ആര്? ഷാജഹാൻ. അതുകൊണ്ട് തന്നെ എന്ത് ചെയ്യണം, എന്നെ കൂടി യുദ്ധത്തിന് കൊണ്ടുപോകണം എന്ന് പറയാണ്. ഇത് കേട്ടം താര പറയാണ്, ഖുദാവന്ദ ആലം इसका ये मतलब हुआ कि मुझ में इतनी ताकत नहीं है कि अपना हक हासिल कर सकूं. खुदावंद आलम प्रभु इसका ये मतलब हुआ, നിങ്ങൾ പറഞ്ഞതിന്റെ അർത്ഥം എനിക്ക് മനസ്സിലായി. എന്താണ്? मुझ में इतनी ताकत नहीं है कि मैं अपना हक हासिल करूं. എനിക്ക് എന്റെ അവകാശം നേടിയെടുക്കാൻ മാത്രം എന്നിൽ ശേഷിയില്ല എന്നല്ലേ നിങ്ങൾ പറഞ്ഞതിന്റെ അർത്ഥം. मुझे वही मिलेगा जो आप उस नमाजी की खुशामद करके मुझे दिलवाए. എനിക്ക് ഉറപ്പാണ് എനിക്ക് കിട്ടാൻ പോകുന്ന എന്താണ്, ഉസ് നമാസിക്കോ ഖുശാമത്ത് കർക്കെ, നിങ്ങൾ അവനെ മുഖസ്തുതി പറഞ്ഞുകൊണ്ട് വല്ലതും വാങ്ങിച്ചു തരുന്നത്. വോ മുജേ ദിൽവായ, അങ്ങനെ കിട്ടുന്നത് മാത്രമേ എനിക്ക് കിട്ടുള്ളൂ എന്നുള്ള കാര്യം എനിക്ക് ഉറപ്പാണ്. ഇസി വജേസോ മേ ഇസ്രാർ കർ റഹാ ഹൂം, അതുകൊണ്ട് തന്നെയാണ് ഐ റിക്വസ്റ്റിംഗ് ടു യു അഗെയിൻ ആൻഡ് അഗെയിൻ. വോ മുജേ ഔറംഗസീബ് സെ മുലാഖാത്ത് औरंगजेब से ताकत आजमाई करने दीजिए. അതുകൊണ്ട് എനിക്കൊരു അപേക്ഷയുണ്ട്, എന്താണ്, आप मुझे औरंगजेब से लड़ने के लिए इजाजत दीजिए. अगर मैं जीत गया तो, अगर मुझे जीत हो गई तो मुझे और आपको भी यकीन हो जाएगा. ആ സമയത്ത് എനിക്കും നിങ്ങൾക്ക് ഉറപ്പായിരിക്കും എന്തൊക്കെ, मैं सल्तनत का हकदार हूं, ഞാനാണ് അനന്തരാവകാശി, ശരിക്കുമുള്ള ഈ രാജ്യത്തിന് ഭരിക്കാനുള്ള അനന്തരാവകാശി ഞാനാണ് ഭരിക്കേണ്ടതെന്ന് നിങ്ങൾക്ക് അന്നേരം മനസ്സിലാകും. അഗർ മേ ഹാർ ഗയാത്തോ, അതോ ഞാൻ പരാജയപ്പെടുന്നൊരു ആപ് ദേഖ് ലേംഗെ കെ വോ സാംബ്, ആ പാമ്പ് എന്ത് ചെയ്യും, ജിസ് കി പർവരിഷ് ആപ്നെ കി ഹെ, നിങ്ങൾ വളർത്തി വലുതാക്കിയുള്ള ആ പാമ്പുണ്ടല്ലോ, വോ എന്ന് വെച്ചാൽ ഔറംഗസീബിനെ കുറിച്ച് പറയാണ്, മുझे और आपको किस तरह डसता है, मुझे और आपको किस तरह खत्म करता है. डसന കൊത്തുക എന്നുള്ളതാണ്. अब वो किस तरह बाइक करता है, और तब आप अफसोस करेंगे कि आपने एक जहरीले कीड़े को जिसका सर कुचल देना चाहिए था, नरमी और मरबत का सजावार समझा. എന്താണ്, अगर मैं हार गया तो आप देख लेंगे, ഞാൻ പരാജയപ്പെടാൻ കാണാൻ പറ്റുന്നത്, वो सांप जिसकी परवरिश आपने की है, വളർത്തി വലുതാക്കിയിട്ടുള്ള ആ പാമ്പ് എന്ത് ചെയ്യും, വിഷപ്പാമ്പ് എന്നറിയാം. मुझे और आपको किस तरह डसता है, मुझे और आपको किस तरह खत्म करता है. अब आप अफसोस करेंगे, आप दुख करेंगे, जाहिर करेंगे कि आपने एक जहरीले कीड़े को, എന്താണ്, ഇങ്ങനെയുള്ള ഈ ഒരു വിഷലിപ്തമായിട്ടുള്ള ഒരു കീടത്തെയാണല്ലോ, ജിസ്ക സർ കുച്ചൽ ദേന ചാഹിയെ, ജിസ്കോ സർ കുച്ചൽ എന്ന് പറഞ്ഞാൽ തല ഇതാക്കുക, പിഴുതെറിയാൻ, കുച്ചൽ ദേന ചാഹിയതാ, നറമി और മുറബത്ത് का सजावार समझा, അവനോടാണല്ലോ നിങ്ങൾ ഇത്രയും ഈ ഒരു നർമ്മവും അത്രയും എന്താണ് ലാളനയും വളർത്തി ഈ രൂപത്തിലൊക്കെ നിങ്ങൾ എന്തായത് ഈ രൂപത്തിലൊക്കെ ചെയ്തത് എന്ന് നിങ്ങൾക്ക് അന്നേരം എന്ത് ചെയ്യും, മനസ്സിലാകുമെന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ട് ലാലാ ഷിക്കു ഔറംഗസീബ് ഷാജഹാനെ പറഞ്ഞ് മനസ്സിലാക്കാൻ ശ്രമിക്കുകയാണ്. ഇത് കേട്ട് ഷാജഹാൻ സർ പക്കड़ लेता है भाई को भाई से ऐसी नफरत, एक भाई को अपने भाई से ऐसी नफरत इतनी विरोधम, शत्रुता, दुश्मनी, दारा. खुदावंद आलम आप मेरे गुस्से को बुरा समझते हैं, ये नहीं देखते कि औरंगजेब बचपन से मेरा दुश्मन है. നിങ്ങൾ മനസ്സിലാക്കുന്നില്ല, ഔറംഗസീബ് ചെറുപ്പത്തിലെ എന്താണ് എന്നോട് അത്രയും വലിയ ദേഷ്യക്കാരനാണ്, ശത്രുവാണ് എന്ന്. बराबर मेरे खिलाफ साजिशें करता रहा है, यानी हमेशा वो मेरे खिलाफ साजिश करते रहते हैं, और ये आपकी अलालत का बहाना करके मुझे बर्बाद करना चाहता है. वो आपकी अलालत का बहाना करके, താങ്കൾ രോഗിയാണ്, അസുഖക്കാരനാണ് എന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ട് वो हमेशा मुझे बर्बाद करने की कोशिश करना चाहता है. आपने फरमाया है कि इंसाफ करना चाहते हैं, നിങ്ങൾ പറയുന്നുണ്ടല്ലോ ഇൻസാഫ് കർണ ചാഹത്തെ ഹെ, നിങ്ങൾ എല്ലാവരുടെ എന്താണ് നീതി പുലർത്തണം എന്ന് പറയാൻ നിങ്ങൾ ആഗ്രഹിക്കുന്നുണ്ടല്ലോ. ആപ്നെ ദക്കൻ ഔറംഗസേബ്ക്കു, നിങ്ങൾ എന്താ ചെയ്തത്, ദക്കൻ ദക്ഷിണേന്ത്യ നിങ്ങൾ ഔറംഗസീബിന് കൊടുത്തു. ബംഗാൾ ഷുജാത്കോ, ബംഗാൾ നിങ്ങൾ ഷുജാന് കൊടുത്തു, അദ്ദേഹത്തിന്റെ വേറെ മകനാണ് ഷുജാ, ആരുടെ, ഷാജഹാന്റെ. ഗുജറാത്ത് മുറാദ്കോ ദിയാ ഥാ, അവരെ ഗുജറാത്ത് മാൾവ ഈ ഏരിയ ആർക്കാണ് കൊടുത്തത്, മുറാദിനാണ് കൊടുത്തത്.
അവൻ ദാരാ ഷിക്കോ, ഷുജ, മുറാദ്, ഔറംഗസേബ് ഇങ്ങനെ 4 പേരാണ് ആൺകുട്ടി. ഇൻസാഫ് तो ये था कि वो अपने अपने सूबों में रहते. ശരിക്കും വേണ്ടിയിരുന്ന എന്താണ്? നീതി എന്ന് പറയുന്നത് എന്താണ്? ജിൻ ജിൻ ഇലാഖയെ को आपने सौंप दिया है और उसी इलाके पर रहे. അവിടെ അവർ നിന്നുകൊണ്ട് അവിടെ ഭരിക്കായിരുന്നു നോക്കേണ്ടിയിരുന്നത്. മുझे आपकी खिदमत करने का मौका देते. എനിക്ക് എന്ത് ചെയ്യണം? നിങ്ങളെ കൂടെ നിൽക്കുവാനും നിങ്ങളുടെ കൂടെ ഭരിക്കുവാനുള്ള അവസരം എനിക്ക് തരേണ്ടിയിരുന്നു. താങ്കൾക്ക് സേവനം ചെയ്യാനുള്ള അവസരം എനിക്കായിരുന്നു കിട്ടേണ്ടിയിരുന്നത്. ആ ഖുദ് ദേഖ് രഹേ ഹേ, നിങ്ങൾ കാണുന്നുണ്ടല്ലോ. ഇൻ തീനോനെ മേരെ ഹിസ്സേ മുൽക്ക് പർ ലഷ്കർ കശി की है. इन तीनों ने, ये मुराद, शुजा और औरंगजेब, इन तीनों ने मेरे हिस्से के मुल्क पर, എനിക്ക് വിഭജിച്ചു തന്നിട്ടുള്ള ഈ രാജ്യത്തിന്റെ ഈ ഏരിയ ഉണ്ടല്ലോ, അതിൽ അവരെന്ത് ചെയ്യണം? ലഷ്കർ കശി की है, അവരെന്നോട് യുദ്ധം ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്, അവർ പടയോട്ടം നടത്തിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. മുझे मेरा हक छीनना चाहते हैं. മുജ്സെ, എന്നിൽ നിന്ന് അവരെന്താണ്? മേര ഹക്ക് ഛീനना चाहते हैं, എന്റെ അവകാശം കൂടെ പിടിച്ചെടുക്കാൻ ആഗ്രഹിക്കുകയാണ്. मैं आपके इंसाफ पर भरोसा करके बैठ रहूं तो, ഞാനും ഇനിയും നിങ്ങളിൽ എന്താണ് നിങ്ങളുടെ നീതിയും പ്രതീക്ഷിച്ചുകൊണ്ട് ഞാൻ ഇവിടെ കാത്തിരിക്കുകയാണെന്നുണ്ടെങ്കിൽ, सब समझेंगे, सब लोग ये समझ लेंगे कि मुझ में मुकाबले की ताकत नहीं है, मुझे मेरे पास उनसे लड़ने की सलाहियत नहीं है, ताकत नहीं है, सिर्फ आपके ज़ेर साया हुकूमत कर सकता हूँ. यानी आपके रहने पर, आपकी जो सीट पर, आपकी जो तहत में हुकूमत कर सकता हूँ. अगर आपको यकीन है कि आपने सल्तनत की तकसीम की थी वो बरहक है, अगर आपको यकीन है, നിങ്ങൾക്കത് ഉറപ്പുണ്ടെങ്കിൽ ആ സൽത്തനത്ത് जो तकसीम की है, ഈ രാജ്യത്തിനെ നിങ്ങൾ വിഭജിച്ചു കൊടുത്തല്ലോ 4 ആയിട്ട്, वो बरहक है, वो सही है, तो फिर मेरा साथ दीजिए. अगर ऐसा हो तो आप मेरा साथ देना चाहिए. दुनिया पर साबित कीजिए कि मुझे आपकी पूरी ताईद हासिल है, और इसी तरह दुनिया को बता दीजिए, दुनिया पर साबित कीजिए कि मुझे आपकी पूरी ताईद हासिल है. आई एम सपोर्टिंग टू यू എന്ന് നിങ്ങൾ എന്താണ് എന്നെ ആളുകളിലേക്ക് അത് നിങ്ങൾ സപ്പോർട്ട് ചെയ്യുകയാണെന്നുണ്ടെങ്കിൽ, और आप ये नहीं चाहते कि मेरी हक तलफी और बेआबरूई हो, നിങ്ങൾ എന്നെ അപമാനിതനാക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നില്ല എങ്കിൽ, എന്റെ അവകാശത്തെ എനിക്ക് ഹനിക്കാൻ താല്പര്യപ്പെടുന്നില്ല എന്നുണ്ടെങ്കിൽ, നിങ്ങൾ എന്നെ സപ്പോർട്ട് ചെയ്യണമെന്ന് ആര്? ദാരാ ഷിക്കോ പറയാണ് ഷാജഹാനോട്. ബാക്കി അടുത്ത ക്ലാസ്സിൽ നോക്കാം.